बच्चूभाऊ कडूंची सातबारा कोरा पदयात्रा। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली देशाचे माजी कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापड अमरावती येथून दिनांक 7 जुलै ते 14 जुलै पर्यंत 7 दिवस 138 किलोमीटर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा बच्चूभाऊ कडू यांच्या पायी पदयात्रेला भर पावसात सुरुवात झाली। शेतकऱ्यांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की यात्रा न जाता ना धर्म ना पक्ष विरहित निघालेली आहे। या यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक विविध पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। या यात्रेत सर्व शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत ठराव घेऊन सहकार्य केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील व सरकारला झुकावे लागेल। पदयात्रेत झालेल्या पायावरच्या जखमा आणि डोळ्यातलं तेज ही फक्त पदयात्रा नाही, हा लोकांच्या हक्कासाठी निर्धार आहे। सातबारा कोरा या पदयात्रेत अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते, जनता तसेच मेंढपाळ सुद्धा सहभागी झाले असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा संघर्ष चालूच राहणार असे वक्तव्य केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर दिगंबर नंदेश्वर, तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव। कडू एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलतायत। आमचे जरूर मतभेद असतील, पण जेव्हा आपला एखादा सहकारी चांगल्या कामासाठी आंदोलन करतो त्याला पूर्ण ताकद देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे। आणि ह्या देशाचा कणा हा शेतकरी आहे। तो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे। त्या शेतकऱ्यासाठी ते लढतायत, ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे। बच्चू भाऊ, तुम आगे बढ़ो, हम ताकत से आपके साथ। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।